यानंतर थेट जाऊयात नागपूरमध्ये सध्या आदिवासी समाजाचं आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी जात प्रमाणपत्रासाठी हे आंदोलन केलं जातंय। थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी आक्रमक पवित्रा घेत आंदोलकांनी पुन्हा एकदा तीव्र स्वरूपामध्ये घोषणाबाजी केलेली होती आणि आता ही दृश्य आपण नागपूरमधली पाहतोय। पुन्हा एकदा या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून जात प्रमाणपत्रासाठी हे आंदोलन केलं जातंय आणि काल सुद्धा अशाच प्रकारे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि आज सुद्धा नागपूरमध्ये तर नागपूरमध्ये अधिवेशनादरम्यान हे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केला जातोय। सध्या हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती हे विद्यार्थी आपल्या मागण्या मांडण्यासाठी या ठिकाणी आलेले होते। तर या ठिकाणी हे आंदोलक आता घोषणाबाजी देतात आणि त्यांची प्रतिक्रिया आता आपण पाहूयात काय म्हणतात ते। अरे मैडम को बताओ राज्यातील वेगवेगळ्या प्रश्नांवर आपण जर पाहिलं तर ASIF जे स्टुडंट संघटना आहे त्या स्टुडंट संघटनेकडून विधानमंडळाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आलेलं आहे। एकंदरीत जर पाहिलं तर शिक्षण खात्यातले वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते आंदोलकांकडून उपस्थित करण्यात आलेले आहेत। आंदोलक जे आहेत ते विधानमंडळाच्या गेटवर आले होते आणि गेटवरून जे आहे ते पोलिसांकडून आंदोलकांना बाजूला केलं जात आहे। आपण जर पाहिलं तर काही महिला आंदोलक देखील आहेत, त्यांची समजूत काढली जात आहे। विधानमंडळाच्या गेटवरून त्यांना बाजूला केलं जात आहे। आपण पाहिलं तर पोलीस अधिकारी जे आहेत त्यांना ते देखील समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे। जर पाहिलं तर महाराष्ट्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली जात आहे। पोलीस जे आहेत ते आंदोलकांची समजूत काढली जात आहे। ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन महाराष्ट्र राज्य काउन्सिल जे आहे त्यांच्याकडनं हे आंदोलन केलं जात आहे। काही या संघटनेचे पदाधिकारी होते ते विधानमंडळाच्या गेटवर काय मागणी आहे आणि कशासाठी आंदोलन करताय तुम्ही? इथे महाराष्ट्रात 18,000 शाळा महाराष्ट्र सरकार हे भांडवलदाराच्या खिशात घालतंय, भांडवलदाराच्या गळी पाडतंय आणि गरीब मुलांचं शिक्षण इथे अडतंय। तर हेच आम्ही इथं दादा भुसेंना सांगायला आलोय की गरीब मुलांना शिक्षण मिळत नाहीये, ते अजूनही वंचित राहिलेत, अजूनही ते गरीब राहिलेत। तर त्यांना पुढे आणण्यासाठी पासेस घेऊन तुम्ही जाऊ शकले असतात मंत्री महोदयांकडे। आम्ही वेळ घेतला होता। आपण जर पाहिलं तर आंदोलकांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेलं आहे। शिक्षण मंत्र्यांकडे मागण्या घेऊन हे जे आहेत आंदोलक गेले होते, दादा भुसेंकडे हे मागण्या घेऊन गेले होते। त्यांचं आंदोलकांचं निवेदन जे आहे ते आपल्या हाती आहेत। आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांकडून निवेदनामध्ये महाराष्ट्रातल्या सार्वजनिक शिक्षण व्यवस्था आणि एकंदरीतच वेगवेगळ्या संकटांना सामोरं जावं लागत आहे। शासकीय मराठी शाळा ज्या आहेत त्या खासगीकरणाच्या दिशेनं जात आहेत आणि या सगळ्या मुद्द्यांना घेऊन हे आंदोलन जे होतं ते विधानमंडळाच्या